लेफ्टिस्ट लोकांमुळे किंवा वोक कम्युनल लोकांमुळे जे स्वतःला लिबरल्स म्हणून संबोधतात आपल्या भारत देशातले, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याची 20 वर्ष वाया गेली आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. आता आज आपण सगळ्यात आधी याच विषयाबद्दल बोलणार आहोत. आता पियुष मिश्रा कोण यांच्याबद्दल बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असणार आहे, पण तरी सुद्धा एक जस्ट टू गिव्ह यू अ ग्लिम्स, त्यांचं अतिशय फेमस असं गाणं जे तुम्ही आतापर्यंत खूप ठिकाणी ऐकलं असेल, पण कदाचित तुम्हाला माहिती असेल की हे गाणं त्यांनीच लिहिलंय, त्यांनीच गायलंय, ते म्हणजे हे. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आता आपण सगळ्यात आधी बोलूया की लिबरल्स, वोक कम्युनिटी, कम्युनिस्ट कम्युनिटी नक्की कोण आणि त्यांचं नक्की काय म्हणणं आहे आपल्या भारत देशामध्ये. सगळ्यात आधी आता लिबरल्स म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. लिबरल्स म्हणजे त्या माणसांचा एक गट ज्या गटांना वैयक्तिक मतस्वातंत्र्य असतं किंवा जे नवीन विचारधारांचे असतात आणि नवीन ओपिनियन्सला, नवीन विचारधारांना टॉलरेट करणारे असतात किंवा त्यांना टॉलरंट असं पण म्हटलं जातं. म्हणजेच काय तर एखाद्याचं नवीन काही परखड मत असेल तर ते ऐकून घेऊन कदाचित ऍक्सेप्ट पण करण्याची त्यांची तयारी असते. ओके, सो आता हे असतात लिबरल्स. आता ही त्याची मूळ व्याख्या आहे, पण आपल्या भारत देशातले लिबरल्सवर जर का फोकस टाकायचा झाला तर ते सध्या ह्या परिस्थितीचे झालेले आहेत. आता वोक किंवा लिबरल्स कम्युनिटी हे जे असतात म्हणजे कॉम्रेड विचारधाराचे, यांच्या हिशोबाने यांची काही तथ्य आहेत. यांच्या हिशोबाने देवाचं अस्तित्व नाहीये, यांच्या हिशोबाने तुम्ही पैसा कमावून त्याचा संचय करू नका, यांच्या हिशोबाने परिवाराला सोडून द्या, आई बाप बायको मुलं हे सगळं काही सोडून द्या, समाजाला स्वीकारा. पण आता हे वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण पियुष मिश्राचं नक्की हेच म्हणणं इथे आलंय. कम्युनिस्टों ने 20 साल जो है मेरी जिंदगी आपको पकड़ में लिया, शहर दिल्ली में परिवार अरे गंदी चीज है, माँ गंदी चीज है, बाप गंदी चीज है, परिवार गंदी चीज है, तुम्हें समाज के लिए काम करना. आता लिबरल्स आणि वोक कम्युनिटी मधले ना जितकेही टप्पे आहेत ते सगळे कदाचित तुम्हाला आता फार सौम्य वाटत असतील, पण त्याचे जे पडसाद आहेत ते सध्या आपल्याला फॉरेन कंट्रीजमधून पाहायला मिळत आहे. आता ही वोक कम्युनिटी किंवा लिबरल्स हे नक्की आलेत कुठून, तर याचा उगम झाला फ्रान्स आणि USA मध्ये. आणि आता सध्या जर का तुम्ही पाहाल तर आपल्या भारत देशामध्ये जेवढेही मी आता इश्यूज मांडणार आहे हे सगळे इश्यूज फक्त आणि फक्त मॉडर्नायझेशन, वेस्टर्नायझेशन, वोक कम्युनिटी, लिबरल्स कम्युनिटी, कॉम्रेड विचारधाराची माणसं यांच्यामुळे आणि साफ यांच्यामुळेच हे सगळे इश्यूज आलेले आहेत. स्टार्टिंग फ्रॉम फेक फेमिनिझम, टॉक्झिक फेमिनिझम, विमेन टॉक्झिसिटी, त्याच्यानंतर की आयुष्यात कुठलंही सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्हाला दारूच लागते. तुम्ही दुःखात असाल दारूच प्या, तुम्ही सुखात असाल दारूच प्या, तुम्हाला पार्टी करायची दारू प्या, नशे करा. लिव्ह इन रिलेशनशिप्स, त्याच्यानंतर सिच्युएशनशिप्स, त्याच्यानंतर आत्ताचं जे जेनझी मधला सगळ्यात मोठा जो त्यांनी नात्यांचा गुंता करून ठेवलेला आहे तो म्हणजे जसं की फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. मग आम्ही सिच्युएशनशिपमध्ये आहोत, मग आम्ही गोस्ट करतोय, मग आम्ही आता फक्त टेस्ट अँड ट्रायलवर आहोत, आम्ही ओपन रिलेशनशिपमध्ये आहोत आणि फॉर गॉड्स सेक ओपन मॅरेजेसमध्ये आहोत. या सगळ्या टर्म्स कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, बट डायरेक्टली इनडायरेक्टली या सगळ्या टर्म्स सध्या भारत देशामध्ये एंटर झालेल्या आहेत आणि जेनझीच्या मनामध्ये त्या ऑलरेडी रुजलेल्या आहेत. तुमच्या घरात जर का तुमची लहान मुलं असतील, जर ती जेनझी कॅटेगरीतली असतील तर तुम्हाला या गोष्टीची कल्पना आज ना उद्या येणारच आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठं वादळ जर का या लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट आणि वोक लोकांमुळे जर का वेस्टर्न कंट्रीजमध्ये आलं असेल आणि आता ते जर का त्याने त्या तिथल्या मुलांचं वाटोळं जर का झालं असेल तर ते आहे आयडेंटिटी क्रायसिस, म्हणजेच जेंडर आयडेंटिटी क्रायसिस. आता जेंडर आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे काय? The BBC is telling children aged 9 to 12 that there are more than 100 different gender identities. Do you know there are so many gender identities? So we know we've got male and female, but there are over 100, if not more, gender identities now. तर बेसिकली मी बायसेक्शुअल आहे, मी लेस्बियन आहे, मी गे आहे, त्याच्यानंतर मला माझंच सेक्स कुठलं आहे ते माहिती नाहीये, मला पुरुष आणि स्त्री दोघांकडे आकर्षण होत आहे, मला दोघांपैकी कोणाकडेच आकर्षण होत नाहीये. तर अशा पद्धतीचे तब्बल 89 प्रोनाउन्स त्यांनी बनवलेत. म्हणजे जसं आता आपल्याकडे मुलगा असेल तर ही किंवा हिम वापरतात, मुलगी असेल तर शी किंवा हर वापरतात. आपल्याला हे दोनच जेंडर्स माहिती होते आणि ऑफकोर्स आपल्या देशामध्ये सुरुवातीपासून तृतीयपंथी हे 3च जेंडर आपल्याला माहिती होते. पण आता सध्या जर का वेस्टर्न कंट्रीमध्ये सगळ्यात मोठं कुठलं वादळ सध्या सुरू असेल ज्याने सगळे वेस्टर्न कंट्रीजमधले राहणारे पेरेंट्स हैराण झाले असतील तर ते आहे जेंडर आयडेंटिटी क्रायसिस. I'm a man, that's right. So, gender? What are you? I'm a cisgendered man. What am I? Originally. Well, I assume you're a cisgendered I'm not a cis anything, if I may assume. I'm not a cis anything. Well, I'm just a man. Well, no, but you're a cisgendered man. No, I'm not a cisgendered anything. But hang on. What does cis mean? Well, that means that you were born the way that you identify No, now. I'm just born a man. लिटरली 89 म्हणजे तब्बल 89 त्यांनी जेंडर प्रोनाउन्स बनवलेले आहेत, दे देम आणि व्हॉट नॉट. म्हणजे त्यांना स्वतःलाच कळत नाही की त्यांनी नक्की काय पेहराव करायचंय, त्यांनी नक्की काय घालायचंय, काय बोलायचंय, स्वतःबद्दल काय करायचंय, करिअरबद्दल काय करायचंय, आयुष्यात पैसा कसा कमवायचा, या गोष्टींबद्दल काहीच इम्पॉर्टन्स नाहीये. फक्त सेक्स चेंज ऑपरेशन्स केले जात आहेत, मुलांचं रूपांतरण मुलींमध्ये होतंय, मुलींचं रूपांतरण मुलांमध्ये होतंय, काही काही तर असे ऑपरेशन झाले की त्यांनी आपले सेक्स ऑर्गनच काढून टाकलेले आहेत. आणि हे सगळं काही घडतंय. याचे पडसाद भारतात खूप जास्त पटीने पाहायला मिळतात. अँड यू वोंट बिलीव्ह, अजून आपण महाराष्ट्रात राहतोय त्याच्यामुळे तुम्हाला इतकंसं फारसं त्याच्याबद्दल काही ऐकायला येत नाहीये. जर का थोडंसं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की कॅलकटा, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल, त्याच्यानंतर दिल्ली या सगळ्या एरियाजमध्ये सध्या जेनझी सेक्स चेंज ऑपरेशन्स करतायत, मुलं साड्या नेसून वावरतायत, खूप सगळे वेगवेगळे इश्यूज होतात आणि या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे लेफ्टिस्ट
आणि वोक कम्युनिटीतली माणसं, या लोकांनी इतका कचरा करून ठेवलाय, या लोकांनी इतक्या गोष्टींचा अतिरेक करून ठेवलाय की त्याचे पडसाद आज न उद्या पण पुढच्या 10 वर्षांनंतर आपल्या घरात ते वादळ येणार आहे. आणि तेव्हा आपल्याला समजेल की आपल्या संस्कृतीवर आपण विश्वास दाखवायला हवा होता. लेफ्टिस्ट, लिबरल्स, वोक कम्युनिटीतली माणसं मोदीचा विरोध करता करता कधी देशाचा विरोध करायला लागले हे यांनाच कळलं नाही. एक्झाम्पल आपण ऍक्टर प्रकाश राजचं पाहिलं. चांद्रयान 3 मध्ये जिथे संपूर्ण भारत देश, आय रिपीट, संपूर्ण भारत देश जिथे आपल्या सायंटिस्टचं गौरव आणि कौतुक करण्यात व्यस्त होता, तिथे हेच वोक कम्युनिटीवाले जळून त्यांची राग झाली होती आणि या पद्धतीचे ट्विट्स त्यांनी करायला सुरुवात केली होती. गेली काही वर्षांमध्ये मोदी पंतप्रधान झाल्यामुळे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की तुम्ही जर का देशावर प्रेम करणारे असाल तर तुम्हाला मोदी भक्त म्हणून संबोधलं जातं. तुम्ही जर का देवावर विश्वास दाखवणारे असाल तर तुम्हाला मोदी भक्त किंवा अंधभक्त ही व्याख्या दिली जाते. तुम्हाला जर का छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान असेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर का आई तुळजाभवानीला पूजत असाल किंवा जर का तुमचा देवावरती विश्वास असेल तर तुम्हाला अंधभक्त म्हणून संबोधलं जातं. आता हे सगळं का झालंय आणि हे कोण करतंय माहिती? अगेन वोक कम्युनिटीतली माणसं, लेफ्टिस्ट कम्युनिटीतली माणसं. त्यांच्या हिशोबाने पैशाचा संचय करू नका. आता पैशांचा संचय वारंवार मी यासाठी येते करण्याचं उत्तम एक्सप्लेनेशन पियुष मिश्राने त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये दिले. और जो है पैसा कमाना पाप है, जो पैसा कमाता है वो पूंजीपति कहलाता है, कैपिटलिस्ट हो जाता है. पैसा कभी मत कमाना, मैंने कहा नहीं कमाऊंगा सर, सबको झोंक दिया मैंने. अँड ट्रस्ट मी, खूप गट्स लागतात. तुम्ही 20 वर्ष अशा एका ग्रुपमध्ये राहिलेला आहात जो ग्रुप तुम्हाला फक्त लेफ्टिस्ट आणि काँग्रेस विचारधारा मध्ये तुम्हाला अगदी त्याने गुरफटलेलं होतं आणि त्यात तुम्हाला एका दिवशी रिअलाइज होतं की नाही, आपण आपल्या हिंदू संस्कृतीतनं बिलॉंग करतो. आपली अशी संस्कृती आहे ज्या संस्कृतीला हरवण्यासाठी जगातल्या सगळ्या शत्रूंनी वर्षानुवर्षे हल्ला केला. सगळीकडे जिंकत आलेले सगळे शत्रू इथे येऊन मात्र हरले. ती आपली संस्कृती जी 5000 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे, ज्या संस्कृतीवरती हल्ला केलेले सगळे नष्ट झाले, पण आपली संस्कृती तशी शाबूत आहे. नालंदा युनिव्हर्सिटी सारखी युनिव्हर्सिटी 6 महिने तब्बल जळत होती, तरी सुद्धा आपली संस्कृती आता शाबूत आहे. आपले वेद, आपले पुराण, आपले देव, धर्म, सण, उत्सव, जगण्याचा एक नवीन पर्स्पेक्टिव्ह देणारी आपली हिंदू संस्कृती किती इव्हॉल्विंग आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आता लेफ्टिस्ट कम्युनिटीतली जी माणसं आहेत त्यांच्या विचारधारेप्रमाणे फेमिनिझम काय माहितीये? फेमिनिझम आहे हा. सो बेसिकली तुम्ही ओपन मॅरेजमध्ये जा, तुम्ही पाहिजे तितकी लफडी करा, तुम्ही डिवोर्स आणि या गोष्टी फार कूल त्यांना वाटतात की अगदी किरकोळ कारणावर. रिसेंटली मी न्यूज असली की कुरकुरे आणला नाही म्हणून त्या बाईने डिवोर्स दिला नवऱ्याला, 5 रुपयांचं कुरकुरेचं पाकिट आणलं नाही म्हणून. सो सांगायचा मुद्दा असा की डिवोर्स, अगेन मी या गोष्टींच्या सक्त विरोधात आहे की जर का तुमचा नवरा टॉक्सिक असेल, अब्युझिव्ह असेल, तुमच्या सासरकडचे तुम्हाला शारीरिक मानसिक छळ करत असतील तर त्या लग्नात थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. स्पष्ट तुम्ही घटस्फोट द्या आणि वेगळे व्हा तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी. पण किरकोळ कारणांवरनं ज्या वेळेला एका छोट्या गोष्टींवरनं डिवोर्स होताना पाहतो ना आपण, आणि बायका ह्या पुरुषांच्या अगेन जाऊन फेक केसेस टाकतात आणि पैसा उकळवण्याचं एक नवीन साधन डिवोर्सचं झालेलं आहे, ते बघून वाईट वाटतं. आणि तेच या वोक कम्युनिटीला हवंय. या वोक कम्युनिटीला परिवारवाद तोडायचा आहे, या वोक कम्युनिटीला कुटुंबवाद तोडायचा आहे, संस्कृती नष्ट करायची आपल्या नवीन पिढीतनं. आणि मी त्याच्यामुळे वारंवार सांगत असते की आपल्या मुलांना अध्यात्माकडे वळवा, जेणेकरून हा जो लेफ्टिस्ट कम्युनिटीतला वर्ग आहे तो तुमच्या मुलांच्या डोक्यावरती हल्ला करणार नाही. सो ओव्हरऑल या संपूर्ण व्हिडिओचा सारांश असा आहे की पियुष मिश्रा तुमच्या घरात दुसरं कोणाला होऊ देऊ नका. फार मेहनत लागते, गट्स लागतात, हिंमत लागते. या वोक कम्युनिटीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे माईकमध्ये ही गोष्ट सांगणं की मला किती वाईट पद्धतीने फसवलं गेलं होतं आणि आज मी साधना करतोय, मी विपश्यना करतोय, मी स्वतःला सरेंडर केलंय. आता ऑफकोर्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप सगळे लोक मला अंधभक्त, मोदी भक्त, बीजेपी सपोर्टर, RSS सपोर्टर असे वेगवेगळे टॅग्स लावणार आहेत कॉमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला लावायचं ते तुमची इच्छा, पण मला सांगायचं असं आहे की माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे, माझ्या महाराष्ट्रावर प्रचंड प्रेम आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त आहे. महाराजांसाठी माझ्या मनात तितकीच रिस्पेक्ट आहे जेवढी मी गणपती बाप्पासाठी रिस्पेक्ट ठेवते, तितकीच रिस्पेक्ट आहे जेवढी मी महादेवांसाठी माझ्या मनात रिस्पेक्ट आहे. माझ्यासाठी ते दैवत आहेत. आणि माझे महाराज हे आई तुळजाभवानीला मानणारे होते. माझे महाराज जिजाऊ मातेंच्या पाजलेल्या बाळकडूवरती त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सो इनडायरेक्टली तुम्ही तुमचे विचार तुमच्या हिशोबाने मांडू शकता, पण माझं या सगळ्या गोष्टींचं परखडपणे मत आहे. आणि भेटूया पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये. आपल्या हिंदू संस्कृतीचा अभिमान असू द्या, महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान असू द्या, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान असू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट. फिल्म दिख रहा था, उसमें आया करते थे नेशनल एंथम आता, तो नेशनल एंथम आता तो मेरी एक जेएनयू की महिला थी, हमारी दोस्त थी, उनका फ़ोन आया तो मैंने उठाया नहीं क्योंकि एंथम चल रहा था, मैं खड़ा हुआ था तो मैं नहीं उठाया फ़ोन. उसके बाद में इंटरव्यू में फ़ोन किया मैंने, तो उन्होंने कहा तूने फ़ोन क्यों नहीं उठाया? तो मैंने कहा उस वक्त नेशनल एंथम चल रहा था. ऐसी ठठाके हंसी वो, अच्छा तुम इतना भ्रष्ट हो गए.